सगळं नाफेड, एनसीसीएफ आणि सीडब्ल्यूसी याच्यात सगळ्यात मोठा कांदा घाणेरडा प्रकार केला असेल तर सीडब्ल्यूसीने केलाय. त्यांनी कांदा असा स्टॉक का करून घेतला हा आमचा साधा प्रश्न आहे. या गाडीमध्ये शेतकऱ्यांचा कांद्याचे बाजार पाडण्यासाठी सडका कांदा लोड केलाय. कांदा चांगला आहे की त्या सगळ्या असलेल्या त्यांनी दिलेल्या सगळ्या प्रोव्हिजन्स त्या ठिकाणी पाळले आहेत का हे बघायचं आहे. हे बघून आम्हाला जायचंय. हे देत नाहीये. यांना अशा पद्धतीने जर कांद्याचे रेट पाडण्यासाठी षडयंत्र असेल आम्ही थांबवलं नाही पाहिजे का? बस आमची भूमिका एवढी आहे. सडका कांदा चांगल्या कांद्याचे बाजार पाडणार नाही. या ट्रेनमध्ये सडका कांदा आहे तो दिल्लीला गेला नाही पाहिजे एवढीच आमची भूमिका. दिल्लीला हा सडका कांदा गेला नाही पाहिजे. सडक्या कांद्यानं चांगल्या कांद्याचे बाजार पाडणार वारे सरकार. आम्ही काय या ठिकाणी मेलो आहोत काय? मेले आईचे दूध पिलो आहोत काय आम्ही? या सडक्या कांद्यामुळं आमच्या घरादाराचं नुकसान होऊ देणार नाही. यात सडका कांदा आहे, छोटा कांदा आहे जो आमच्या राज्यातला नाही. नाशिकच्या कांद्याची क्षमता 8 महिने. तुम्ही जा अजूनही कसमादेपर्यंत, तिथं माझ्याकडे व्हिडिओज टाकले शेतकऱ्यांनी. आम्ही फेब्रुवारीमध्ये कांदा स्टॉक केलाय, आम्ही मार्चमध्ये कांदा स्टॉक केलाय. आमचे कांदे बघा कसे असं म्हणतात ते 80-80, 90-90 ट्रॅक्टर्स त्यांनी साठवलेले आहेत. त्या शेतकऱ्यांनी कोणाकडे जायचं? त्या शेतकऱ्यांसाठी तुमच्याकडे कांद्याला रेल्वे नाही आहेत का? ह्या अशा रेल्वे भरून कोणाचं त्या ठिकाणी तुम्ही भलं करताय? हे साहेब मला म्हणताय तुम्ही बाजूला. या साहेबाच्या घरी हा सडका कांदा जाणार आहे. हा साहेब इथला नाहीये. हा साहेब मला म्हणतो बाजूला, पण यांच्या घरी जाणार आहे तो. आपके घर पे सड़ा हुआ प्याज जा रहा है हमारे यहाँ. अरे दिखाओ ना फिर हर एक बोगी की एक बोरी खोल के दिखाओ. एक बोरी खोल के दिखाओ. हमारी यही मांग है कि यह सड़ा हुआ प्याज है. ये सड़ा हुआ प्याज लेके क्या करोगे आप लोग?